सुषमाताई अंधारेंनी जो आरोप केला आणि मग पुरावे दाखवले, व्हिडिओ दाखवले, कॉन्टॅक्ट नंबर, माझ्या जीवाला धोका आहे वगैरे वगैरे. आता राजकीय नेत्यांचं काय झालं माहिती आहे का, डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे आणि त्यांना हे कळत नाही की राजकीय आरोप करणं आणि पुरावे देणं आणि ते सिद्ध होईपर्यंत नेणं ह्याच्यातला खूप फरक आहे. आणि मला हे कळत नाही, सुषमाताई खूप हुशार व्यक्ती आहे, त्यांनी काही वकिलाचा सल्ला घेतला की नाही मला माहीत नाही. अशा पद्धतीने पुरावे दाखवणं, अशा पद्धतीने आरोप करणं आणि गंभीर आरोप आहेत, फार आहे, सेन्सेशनल आहेत. त्याचं पॉलिटिकल मायलेज घेणं, मीडियामध्ये येणं. त्यांना जर खरंच असं वाटतं की म्हणजे त्यांना सोशल कन्सर्न असं वाटतं की हे समाजाच्या दृष्टीने योग्य नाही वगैरे, तर त्यांनी याचिका दाखल केलं पाहिजे, रिट याचिका, सगळे पुरावे कोर्टात दिले पाहिजेत. कारण होतं काय माहिती का, की आरोप करणं, मतप्रदर्शन करणं, लिंक्स शोधणं हा एव्हिडन्सचा पाठ होत नाही कोर्टामध्ये. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट वगैरे त्याचे प्रोव्हिजन्स वगैरे, कोर्ट त्याचं इंटरप्रिटेशन कसं करतं. आता राजकीय नेत्यांचं काय झालं, ते खूप उतावीळ झालेले आहेत, म्हणजे ते टार्गेट ओरिएंटेड सगळं त्यांचं चाललं आहे. मग अंजली दामन त्यांना सपोर्ट करणं. आता ही माहिती सगळी जी आलेली आहे सुषमाताईकडे कधी आली असेल, 2, 5, 10 सगळी आली असेल. मग इतक्या दिवसात त्यांनी याचिकाने दाखल केली. हा खरा प्रॉब्लेम आहे. अजूनही आपले नेते सायंटिफिक पद्धतीने जात नाही आहेत. माझ्यावर जेव्हा अटॅक झाले, सगळे कारस्थानं झाली, गंभीर मी केसेस लढलो, कोर्टात गेलो, पोलीस स्टेशनला गेलो, मी सगळी प्रोसिजर फॉलो केली. त्याच्यानंतर जेव्हा माझ्यावर हल्ले झाले त्याच्यावर मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, 4 घेतल्या, एक मुंबई, दिल्ली, पुणे, औरंगाबाद आणि सर्वात शेवटची दिल्लीमध्ये. नंतर मी मीडियाकडे तिकडे गेलो नाही, मला मीडियाकडे जाणं काही अवघड नव्हतं, असं आहे. आणि तेव्हा एवढा मीडिया 20 वर्षापूर्वी, पण आत्तासुद्धा मी सोशल मीडियावर काही फार बोललो नसतो खरं म्हणजे. पण माझ्यावर अटॅक होतच आले. पण मी कसं काम करतो, तर त्याच्यात मी ते एव्हिडन्स शोधणं, ते सबमिट करणं. आता सगळे हल्ले लाईव्ह होत आहेत, सगळे जुनी मागची गोष्टी पण काढतात लोक, हल्ले करतात, त्याचं उत्तर देणं. आता उद्या जर डिफेमेशनची नोटीस संभाजी देसाईंनी पाठवली, एकनाथ शिंदे पाठवतील, मग प्रश्न तोच आहे ना, की शेवटी तुमची पॉलिटिकल मायलेजसाठी तुम्ही या गोष्टीचा वापर करता. तर माझ्या दृष्टीने त्याची एक न्यूसन्स व्हॅल्यू एवढीच आहे फक्त. मीडियामध्ये बातम्या आल्या, त्यांचा मुलगा ड्रग तस्करी करतो वगैरे वगैरे, बातमी बरबादी, हे ते बदनामी करणं वगैरे, पण ह्याने काही फारसा फरक पडणार नाही. आता मी मागेही म्हटलं की तेलगी प्रकरणात काय झालं, 33,000 कोटीचं होतं, देशद्रोहाचा विषय होता. काय झालं शेवटी त्याचं पुढे, मला सांगा ना तुम्ही. नावं आली सगळ्यांची, सगळं झालं, एव्हिडन्स झाले, हे झाले, कोर्टात गोष्टी आल्या, काय झालं नाही. तर हे याच्यातून समाजावर फार वाईट परिणाम होतो. पण समाजाला अत्यंत घातक आणि वाईट सवय लागते आहे या सगळ्या गोष्टींची. म्हणजे राजकीय नेते फार चुकीचा ट्रेंड प्रस्थापित करत आहेत, हिशोब चुकतं करण्याचा, न्यायालयाच्या मार्फत, मीडियाच्या मार्फत. हे बंद झालं.